बाई नवरा तिकडं आजारी पडलाय, असं डोक्याला टेन्शन झालं. कुठून पैसा मिळवायचा, काय करावा, झोप येत नाही रात्रंदिवस. येऊ का आतमध्ये? कोण आहे? कोण आपण? अहो बाई, मी तुमच्या नवऱ्याचा मित्र आहे. हा का? हा, जग्या भाई. जग्या भाई? हा, अरे बापरे. माझं नाव जग्या भाई आहे. हा हा, ते कधी काही बोलले नाही का असा माझा मित्र जग्या भाई आहे म्हणून? माझा मित्र आजारी आहे ना, हा. म्हणून हा जग्या भाई त्याच्या घरी आलाय. कशाला? तुम्हाला सांगायला काय सांगायला? का चांगल्या दवाखान्यात न्या, माझं नाव तिथं सांगा. जग्या भाईना सांगितलं म्हणा. काय सांगितलं? का नीट करा पेशंट. हा का? म्हणजे एवढा दरार आहे तुमचा? हो, दार लावून घ्या. दार हो हो. लावा पहिलं दार. जग्या भाई म्हणते याला, जग्या भाई. काय म्हणले तुम्ही? डॉक्टरला काय सांगायचं? तुम्ही त्याला तुमच्या नवऱ्याला कोणत्या दवाखान्यात न्या, हा आणि तिला डॉक्टर गेल्या हा तुम्ही जर डॉक्टरला म्हणले ना, हा. ह्या जग्या भाईला ओळखीत्या का जग्या भाई, तर तुमचं लगेच बिल सुद्धा माफ. हा का? अख्ख्या पंचकृषीत ह्या जग्या भाईचं नाव आहे. नाव हा का? सगळ्या गावात माझे बॅनरच बॅनर. जग्या भाई. कशाची बॅनर? हा, बॅनर कसले? म्हणजे मी भाई आहे ना, हा हा माझे बॅनर छापून लावलेले पोरांनी वाढदिवसाचे. हा हा, म्हणजे तुमचा वाढदिवस असल्यावर बॅनर लागत का सगळं? हा, तुम्ही इकडच्या रस्त्याला गेले कधी? हा जाते ना. मग तिकडे बॅनर पाहिले नाही का? असतील काय, एवढं लक्ष नाही दिलं मी. मग ह्या जग्या भाईचेच बॅनर. हा बर बर. तुमच्या नवऱ्याला हेडच रोग झाला. हा ना. तो माझा लई जवळचा दोस्त आहे बाई. हा असं. अहो काय तुमचं नाव म्हणले? माझं हा? जग्या भाई. जग्या भाई. अहो जग्या भाई, काय सांगा त्या, मी एवढी चांगली असताना माझा नवरा कुठं तोंड घालायला गेला मेला, आणि घेतला रोग लावून. गेले डॉक्टर तपासायला, तर डॉक्टर म्हणे एडस झालाय. तो एडस झाला म्हणून ठेवलं तिला ऍडमिट करून. आता जगतो का मरतो, पैसा नाही जवळ, कशी वाचू त्याला, असं माझ्या डोक्याला टेन्शन झालंय. आता तोच विचार मी करीत होते, तेवढ्यात तुम्ही आले. अहो, तुमचं काय नाव आहे? माझं नाव शांता. शांताबाई. हा ह्या जग्या भाईचा सगळीकडे दरारा आहे. दरारा. हा. या जग्या बाईचा लोक नुसतं माझ्या नावाला थरथरा हाला त्या. हा का? अहो तुमचं नाव एवढं मोठं आहे, मला माहितच नव्हतं. पण नाव तर मोठं आहेच आहे, पण तुम्ही दिसायला पण डेंजर आहे ना, त्याच्यामुळे तुमचा दरारा पडतच असेल. पडत म्हणजे असा पाय टाकला हा का समोरचे लगेच थरार आला. त्या जग्या भाईचा दरारा साधा नका समजू. हा हा साधा नाही. यांना नुसतं दवाखान्यात असा पाय टाकला हा का सगळे लाटला टाकला त्या. असा दुसरा पाय टाकला हा का डायरेक्ट दवाखाना हातरून जातो. पुन्हा तिसरा पाय टाकला हा. का डॉक्टर लगेच पेशंट जवळ येतो. हा का? ह्या जग्या भाईचा दरारा म्हणते याला. दरारा. आणि चौथा पाय टाकले. चौथा टाकल्यावर बसा खाली. बसा. बसा तुम्ही. बर बर. अहो मी काय म्हणते, हं? तुमचा लईच मोठा दरारा आहे. लई मोठा. अहो तुम्ही फक्त पेशंट नेऊन पा, माझं नाव सांगून पा. सगळे या जग्या भाईला घाबरत्या, असे लाटलाटा हलात्या. हा शांताबाई हा ऐका, तेच मला कळालं.
का बा तुमचा नवरा म्हणजे माझा दोस्त हा हा आजारी आहे, हो हो तर मी म्हणलो त्याच्या घरी आपण जाऊनच पाहू, हा हा त्याच्या बायकोला भेटू आणि त्याला चांगल्या दवाखान्यात न्या आणि तिथं माझं नाव सांगा, जग्या भाई कोण आहे म्हणा. पहिलं त्याचं ऑपरेशन करायला लावा. का असं? ते हेडच रोगाचं कोणते इंजेक्शन येते सगळे करायला लावा, ट्रीटमेंट, पण त्याला वाचवा. डॉक्टरांना सांगा, शांताबाई हा मला साधं नका समजू, हा माझं नाव लय कुठची कुठं, दिल्ली, हा मुंबई, कलकत्ता, इस्रायली, पाक, दुबई, दुबई, अमेरिका, जपान, ऑल महाराष्ट्र, ऑल इंडिया, ऑल महाराष्ट्र, बाहेरचा देश सुद्धा माझ्या नावाला हादर होतो. अरे बापरे, एवढं मोठं नाव आहे तुमचं. लय नाव मोठं. हा बरं झालं, एवढं तुमचं नाव आहे. असा मा नवरा कधी बोललाच नाही मला का एवढा माझा मित्र हुशार आहे, त्याचं एवढं मोठं नाव आहे. मग याच्या आधीच तुमची गाठ घेतली असती ना. तसं नाही झालं शांताबाई, त्याला अचानक रोग लागल्या गेला. आता कुठं जात होता तो गु खायला हे मला काय माहित नव्हतं. नीट तो झाल्यावर बिगर पैशात, हा पण तुम्ही मला काय देशाल त्याचा मोबदला सांगा. तुम्हाला काय पाहिजे? आहो तो नीट जरी झाला ना तर मी त्याच्याशी बोलणार बी नाही. या असं येडस होईल माणसाशी कोण बोलल हो? म्हणजे मला काय रोग लावून घ्यायचंय का? मरू दे तिकडं, त्याला मी फक्त आता बरं करणार आहे आणि मर बाबा तू एक ठिकाणी कुठे बी. त्याच्याशी बोला नाही तर नका बोलू, मला त्याच्याशी काही करायचं नाही. बर बर. अहो काय सांगायचं तुम्हाला, या अशी दुबळी परिस्थिती, घरी एक कर्जानी गेले आणि घरात रुपया नाही. हा बाबा आजारी पडला तिकडं, तो काय एक डोक्याला टेन्शन आहे का? कुठून हे कर्ज भरावं घराचं? ओ एक काम करा, हा या घराचं कर्ज सुद्धा मी भरितो, हा का? सगळं नील करतो. बर पण एक हा याचा मोबदला जर तुम्ही मला दिला तर सगळं नील करतो तुमचं. मोबदला म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? शांताबाई, हा मला मोबदला म्हणजे काय लागत, हा मला फक्त तुम्ही खुश करून टाका. खुश म्हणजे? खुश म्हणजे म्हणजे हा आलं ओळखू? हा म्हणजे ते का? हो ते 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 बर बर. असं असं हा का? बर बर. ते देणार. थोडा विचार करते ना, जर थोडा 1-2 मिनिटं फक्त विचार करू द्या. असं दडपण नका टाकू फक्त माझ्यावर. विचार करा. बाई बाई मानवऱ्याचा मित्र आहे हा, किती डेंजर आहे. त्याच्या मिशान बिशा आणि खूप पैशावाला आहे, लय मोठं नाव आहे त्याचं वाटतं. तो म्हणतो मला खुश करून टाका, या घराचं कर्जही भरतो आणि तुमच्या नवऱ्याचं बिलही नाही कोणी मागणार दवाखान्यात मा नाव सांगितलं. घराचं कर्जही नील होईल. नवरा तर तो तिकडे येडस झालाय, दवाखान्यात पडलाय, तो काही कामाचा नाही राहिला. आता या बाबाकडून घ्यावं काय ना पैसे. थांबा आता यालाच थोडीशी बोलवीते. बसा. अरे मी काय म्हणतो, हा केला का तुम्ही विचार? हो हो केला ना. मग तुमचं मन काय म्हणतंय? काही नाही. आमचं मन असं म्हणतंय का तुम्हाला जे सुख पाहिजे ते देऊन टाका. देणार. हो. मग कुठं यायचं? मधी मध्ये जागा आहे? आहे ना. चला मग. बर बर. तुमच्या घराचं टेन्शन घेऊ नका, हा मी लगेच तिकडच्या तिकडच तुमच्या घराचं कर्ज नील करून टाकितो, बँकेत भरून टाकितो बाई. हा का? बर बर. चला मग. चला. या
लय भारी वाटलं. खुश झाले ना? हो, जग्याबाई खुश झाला. या जग्याबाईक सगळं होतं, हा. फक्त तेवढं प्रेम मला भेटत नव्हतं. घाम पुसा ना. हो, पुसतो. पण ते प्रेम तुम्ही दिलं. या घराचं कर्ज हा. उद्याची उद्या फायनल. उद्याच्या उद्या बँकेत जाऊन भराल का मग? बदलं. हा ना. बरं, मग मी जाऊ. हो. हा. जा मग. परत जर काही मदत लागली हा. तर ह्या जग्याबाईला आवाज द्यायचा. बर. लगेच मदतीला हजर जग्याबाई. हा जग्याबाई आहे ना, हा. सगळ्या जगाची मदत करतोय. मदत. हो. तुम्ही तसे दानशूरच आहे ना. आता मला नाही का मदत केली, घराचं कर्ज भरू राहिले. आणि डॉक्टरला फोन करते. करू का लगेच मग? शांताबाई थांबा. हा. मी आहे तवर इकडे फोन नका करू. हा. मी गेल्यावर डॉक्टरला माझं नाव सांगा. जग्याबाईंनी सांगितलंय. बर चालेल. मग जाऊ. हा. दरवाजा उघडा. हो. हा. तुम्ही प्रेम एकच नंबर दिलं. हा ना. हा, जग्याबाई खुश करून टाकला. खुश. आता तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं म्हणल्यावर मी तेवढं बी नाही करू शकत का? अहो, तुम्हाला सुद्धा मी खुश करणार. या घराचं कर्ज नील करून टाकणार. बर चालेल. येऊ. हा, या मग. गेला बाई हा बाबा. किती डेंजर दिसत होता त्याच्या त्या मिशा. पण जाऊ दे, मरू दे बाई. मला म्हणू घराचं कर्ज उद्याच्या उद्या बँकेत भरून टाकतो आणि तुमच्या नवऱ्याचं बी 1 रुपया बिल लागणार नाही. माझी डॉक्टरशी ओळख आहे, लई त्याचा दारा नाही वाटतो. आता आहे ना, डॉक्टरलाच फोन करते आणि त्यांना सांगते, जग्याबाईला तुम्ही ओळखीत्या का? जग्याबाईंनी सांगितले माझ्या नवऱ्यावर चांगली ट्रीटमेंट करा आणि बिल 1 रुपया घेऊ नका. फोनच करते आता. हॅलो. वाकडे डॉक्टर आहे का? हो, मीच. तुम्ही कोण बोलता? अहो, मी शांताबाई नाही का, माझ्या नवरा एड्सचा पेशंट आहे बघा. हा. तर ऐका ना, त्यांच्यावर आहे ना चांगली ट्रीटमेंट करा. आता मी येतेच आहे. अहो, ते जग्याबाई माहिती आहे ना तुम्हाला? कोण जग्याबाई? म्हणजे तुम्ही त्यांना ओळखत नाही का? बर. अहो, ते जग्याबाई नाही का, त्यांचं पार बाहेर देशात सुद्धा त्यांचा दरारा आहे, आपल्या भारतात दरारा आहे. त्यांचे सगळीकडे बॅनर वगैरे लागलेले. तो माझ्या नवऱ्याचा मित्र आहे ते जग्याबाई. आताच ते इथे येऊन गेले. ते म्हणे माझं नुसतं नाव सांगा दवाखान्यात, तुम्हाला 1 रुपया भरावा नाही लागणार. काय डॉक्टर तुम्ही बोलू राहिले? शांताबाई, इड कोणाचा दारारा दुरारा काहीच नाहीये. तुम्ही तुमच्या पेशंटला नेते का, बिल भरते का? नाही तर तुमचं पेशंट इडून घेऊन जा. काय? कोण? आम्ही नाही ओळखते जग्याबाई फाग्याबाई. अहो, तुमची त्यांची ओळख आहे का? ओ बाई, आम्हाला काही घेणं नाही कोणचा बाई असू. तुमचं पेशंट न्यायचं का बिल भरून तुम्हाला? शांताबाई, तुम्हाला नसल उपचार करायचे त्याच्यावर तर पहिलं तुमचं पेशंट घेऊन जा बरं घरी. म्हणजे तुम्ही जग्याबाईला ओळखीत नाही? नाही, आम्ही नाही ओळखते. जा तिकडच पा. बर चालेल. तुमच्या का कोणी येईल म्हण मी बाई आलो मी असा आलो. छा, आम्ही नाही घाबरते. काही सांगत राहते जग्याबाईन फाग्याबाईन. आम्हाला टाइम आहे का एवढं त्यांच्याशी बोलाय? तुमच्या इडं कोणी नाही तसं ओळखीतो. शांताबाई, हे पेशंट घेऊन जा. बर चालेल. ठेवा डॉक्टर. हो. बाई, याचा मुर्दा बसवला याचा. म्हणजे हा काही जग्याबाई बी नाहीये कुणी. हा असाच लुटारू आला म्हण मी तुमच्या नवऱ्याचा मित्र आहे आणि मजा मारून गेला आणि म्हणे माझे नाव दवाखान्यात सांगा, इकडं सांगा. माझं अख्ख्या जगात नाव आहे. काच याचं जगात नाव आहे. कशी फसले मी. तर मजा मारून गेला. अरे बापरे, आता काय करू? तोंडात मारायला कोणीच राहिलं नाही. एवढी हुशार मी कशी फसले याला, कशी भाळले याला मी. अरे
देवा देवा, आता काय करू? म्हण मी घराचं कर्ज आहे भरितो, कायच घराचं कर्ज, कायच कर्ज. बापरे, पण कोण होता आणि कोण नाही, त्याचा धड नंबर घेतला नाही, त्याचा पत्ता माहिती नाही, त्याच्याकडे जाऊन त्याला चांगलं चोपलं असतं, पण काहीच घेतलं नाही ना मी येडीनी, खुशाल त्याच्यावर विश्वास ठेवलाय. अरे बापरे बापरे, आता काय करू? काहीतरी आता करावं लागेल, उलट पालट नवऱ्याची ट्रीटमेंट करावं लागेल दवाखान्यात जाऊन. अरे देवा देवा देवा, शरीर देऊन बसले याला मी.